कशी झाली आहे अंडा कढी? एकदम मस्त ना? चला रेसिपी सांगते. सगळ्यात आधी तेलामध्ये कांदा मस्त परतून घ्या, अगदी लाल होईपर्यंत भाजून घ्या. कांदा भाजला की त्याच तेलामध्ये थोडेसे तीळ, खोबरं आणि धने यांना भाजून घ्यायचं आणि तेचा फटाका फुटतो म्हणून झाकून ठेवलं होतं. त्याच तेलामध्ये अद्रक, लसूण यांनाही थोडंसं परतून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढताना थोडीशी कोथिंबीर आणि टमाटर टाकून पेस्ट करून घ्यायची. लगेच भाजी बनवायला घेऊयात. त्यात टाकायचं कढीपत्ता आणि तेजपत्ता आणि आपण जे वाटण बनवलं होतं ना त्याला टाकायचं. मस्त फ्राय होऊ द्यायचं वाटण. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या किंवा परतून घ्या म्हणता येईल. त्यामध्ये मीठ, मिरची आणि हळद टाका आणि कुठला एक मसाला टाकू शकता. मी एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे. आणि हां, या वाटणालाही चांगलं फ्राय होऊ द्या. ते फ्राय झालं की मग लगेच त्याच्यात टाका गण्याला. हा आला गण्या, गेला गेला गेला. मग आला मन्या, तोही गेला गेला गेला. आणि त्यानंतर आला आहे पिण्या. तर मी थोडीशी क्रिएटिव्हिटी केली होती अंड्यांसोबत, बस बाकी काही नाही. आणि मग छोटंसं एक अंडं उरलं होतं तेही टाकून द्या. आता ही आपली ग्रेव्ही रेडी आहे. तुम्ही अशी खाऊ शकता, पण मला थोडंसं पातळ आवडतं. सो मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे, मस्त एक उकळी आणून घेतली. आणि त्यानंतर आपली इझी सोपी अंडा कढी रेडी आहे खाण्यासाठी. गरम गरम भातासोबत अति उत्तम लागेल, पण तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता. मस्त अशा चपात्या करून घेतल्या होत्या. पोळी म्हणतं कोणी, चपाती. मस्त त्यांना दोन्ही साईडनी भाजून घेतलं आणि माझ्या चपात्या अशा टंब फुगतात बरं का. आणि लास्टला मग बघा गण्या म्हणतोय तुम्हाला बाय, सोन्या म्हणतोय तुम्हाला बाय. आणि इथे